काही अंदाज किती मेले असतील 1200 पिल्ल्यांमध्ये? 200 पिल्ले. ठीक आहे. तर आपल्याला भेटलेले 20 पिल्ले एक्स्ट्रा, आमचे फक्त मेलेले 17 पिल्ले. तो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय ब्लॉग। तो आज का क्लास हमको आधे से मिला क्योंकि हम जा चुके थे बाहर और पूरा 1.5 घंटे लेट हो गया क्लास के लिए। तो वीडियो तो आधे से निकाल के और क्या बोलते, जिनको ये फील्ड में इंटरेस्ट है वही देखो, नहीं तो स्किप करके छोड़ दो अभी। और जिनको भी छोटे बच्चे जाए वो चिक्स के, तो वो सर आके विजिट करे थे, तो उनका नंबर और पूरा A to Z उनके पास सामान मिलता और क्या बोलते वो पोल्ट्री फार्म का, तो नंबर देखिए तो आप कॉल कर सकते हो। और चलो अभी पूरा वीडियो देखिए। ठीक आहे. तुमचा काही अंदाज किती मेले असतील 1200 पिल्ल्यांमध्ये? 200 पिल्ले. ठीक आहे. तर आपल्याला भेटलेले 20 पिल्ले एक्स्ट्रा, आमचे फक्त मेलेले 17 पिल्ले. ठीक आहे. 3 महिन्यामध्ये असा मॅनेजमेंट केला का फक्त 17 पिल्ले मेले. म्हणजे आम्ही लोक जे पिल्ले एक्स्ट्रा भेटलेले ते सुद्धा आम्ही लोक विकू शकलो. या सिच्युएशन मध्ये आम्ही लोक घेऊन गेलेलो आमच्या पोल्ट्रीला. हा झाला, हाही झाला, हा तिकडचा फार्म बघितलात. आणि आम्ही लोक जेव्हा गावरांच्या करत होतो, फुल कुठं होतं, हा बर्डनेट आहे. ते मॅक्झिमम 2 वर्ष काढून घेतली तरी बहुत झालं. पण बर्डनेट लावता बाकी तुम्हाला एका जागेवरती म्हणजे एक माणूस तरी हाजीर राहायला पाहिजे. ठीक आहे. हा असा आमचा प्रोग्राम होता आणि हा कडकनाथचा होता त्यावेळेस. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जवळपास 170 गावठीचे कोंबड्या विक्रेते घेतले होते का आम्हा लोकांना ब्रीड तयार करायची होती. पण काही कारणावश ती होऊ शकली नाही, त्यामुळे आम्ही सध्या मागे पडलो या वर्षामध्ये. नाही तर आत्ताच्या टायमाला आम्ही तुम्हाला पिल्ले सप्लाय करू शकलो असतो ओरिजिनल गावठीचे. ठीक आहे. पण मी सीधा सांगत आहो, सध्या एकदम ओरिजिनल गावठीचे पिल्ले तुम्हाला इकडे चंद्रपुरात भेटणं कठीण आहे. आणि घेत जरी असाल तर सांभाळून घ्या. ठीक आहे. आणि अन्यथा तुम्हाला करायचं असेल स्टार्टअप म्हणून तर तुम्ही सोनालीमध्ये करून पहा, कारण की सोनालीचा मॉर्टॅलिटी रेशो कमी आहे. जसं आम्ही लोकांनी केलं 1200 पिल्ले, त्याच्यामध्ये आम्ही कमी मर्तिक येऊ दिवली म्हणजे आली आमच्यामध्ये. तर त्यावरनं सांगू शकतो का तुम्ही आरामसे 90 to 95% सर्व्हायव्हल काढू शकता. फक्त एवढंच का प्रॉपर मेडिसिनचा गायडन्स तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे ओव्हर मेडिसिन आपल्याला द्यायची नाहीये. ठीक आहे. नाही, माती आहे, फील्ड आहे डायरेक्ट. ठीक आहे. आणि फ्री रेंज मध्ये करायचं झालं तर पत्रे वगैरे सोडायचे, म्हणजे खालती डायरेक्ट दाणा टाकायचा नाही. खालती टाकलात ओला होऊन जाणार. ओला झालेल्या दाण्यामध्ये जर तो त्यांनी कंझ्युम नाही केला तर त्याला बुरशी लागणार, मग तो उद्या परवा कंझ्युम करणार, मग वापिस लाल रक्तसंडासचा आजार येणार. तर त्यामुळे तुमची बॅच लॉस मध्ये जाणार. पॉइंट समजलं? हे बघा आम्ही लोकांनी कसा जुगाड केलेला. पाण्याची टंकीचा जो ऑटोमॅटिक सिस्टम होता तो सुद्धा आम्ही लोकांनी जुगाड केलेला. त्याच्यासाठी आम्ही लोकांनी निलगिरीचे बल्ले वापरून टाकलेले. म्हणजे पैसे जर वाचवून करायचं म्हटलं तर बहुत वाचवू शकता तुम्ही, पण एवढंच का आपल्याला त्या पैसा वाचवण्याच्या चक्करमध्ये हानी झाली नाही पाहिजे. हा हमेशा मेंटॅलिटी ठेवायची. ठीक आहे. सोलार पॅनल तो दिसत आहे छोटावाला झटका मशीनचा, लाईफ नाही राहत, पण सध्या तात्पुरता तुम्ही काम करू शकता. पण काम जेव्हा जुगाड पद्धतीमध्ये करत असाल तर फक्त लक्षात एवढं ठेवा का त्या चक्करमध्ये आपला नुकसान नाही झाला पाहिजे. म्हणजे वाचवायच्या चक्करमध्ये डबल पैसा नाही गेला पाहिजे. हा जर मेंटॅलिटी ठेवून करत असाल तरच कराल. हप्त्यातून एकदा, कारण की मेडिसिन पण आपण त्याच टंकीमध्ये टाकत आहे. जी मेडिसिन कंझ्युम नाही झाली ती तिकडे खाली पडू नये, त्याच्या सेकंडरी इन्फेक्शन व्हायला नको, त्यामुळे आपण साफ करत राहायची. तर जेव्हा आपण टंकी लावतो त्यामध्ये एक हेड येते अलगचा, तो खोलता आला पाहिजे. तसा लावूनच सेटअप पुढे कंटिन्यू करायचं. म्हणजे टंकी काढली, पाणी मारलं, साफ केलं. ठीक आहे. रात्री मग त्यासाठी लाईट होती, त्यामुळे झटका मशीनची बॅटरी लाईट वापरून ते डीसीचे जे लाईट होते लाईट आपण लावून पूर्ण शेड चालवले. पण नंतर लाईट डायरेक्ट कारण की अंड्याच्या एवढं आठवण ठेवा, 16 तास लाईट पाहिजे. 16 तास अंड्यावरच्या कुंपीला लाईट.
आणि आपल्याला एग प्रोडक्शन कमी कशामुळे येते तर आपण 16 तास लाईट कधी देत नाही. कोंबडीचे एक हेड असते ना, हा आता तिकडे सेन्सर म्हणा का काय म्हणा, पण तिच्या त्या जागेवरती जेव्हा लाईट पडते ना तेव्हाच तिची जी सायकल असते ती कंटिन्यू चालते, अन्यथा ती सायकल बंद असते. म्हणून जे पण मोठे लेअर फार्मिंग असतात ते लोक लाईट मॅनेजमेंट वरती जास्ती लक्ष देतात. ठीक आहे. आणि अंदरचं बघा, इकडनं मी करू नाही शकलेला, पण मी कंपार्टमेंट केलेलं का क्वारंटाईन करायसाठी, तर ते अलग से केला होता. गावठी कोंबडीला अंडे देण्यासाठी तिकडे आपण करून ठेवलेलं, तर कोंबड्या तिकडे अंडे द्यायचे. शेळू बसवता का कोंबडीला? सुरुवातला आपण तसंच प्रयत्न केलेला, पण तो सक्सेस नाहीये. आम्हाला तरी नाही भेटला त्याच्यामध्ये यश. तुम्हाला भेटेल तर उलट चांगलं आहे. कारण की कसं होते, आपण विचार करतो का मशीनच्या याच्यावरती नाही जाऊ, पण जेव्हा आपण व्हॉल्यूम मध्ये करायला लागतो ना, तर मशीन केल्याविना आपल्याला पर्याय नाही आहे. हा रिअलिटी आहे. कारण की काय होतं त्याच्यामध्ये, आपण विचार करतो कोंबडी बसवत आहोत, पण एक लॉजिक समजा, तुम्ही प्रॉफिटसाठी धंदा करत आहात, प्रॉफिट नाही झाला तर तुम्हाला धंदा करणं परवडेल का? नाही परवडणार. आता जी कोंबडी आपण बसवत आहोत ती जवळपास 12 दिवस 13 दिवस अंडे देत आहे, त्यानंतर 21 दिवस ती अंड्यावर बसत आहे, त्यानंतर 2 महिने ती पिल्लांना सांभाळणार, तर तुम्ही प्रॉफिट कोणत्या बेसिसवर कमवाल? तर त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्ही पोचाल ना व्हॉल्यूम मध्ये 100-200 अंडे तुम्ही हँडल करण्यापुरता, तर त्यावेळेस आपल्याला इन्क्युबेटरकडे जास्त लागणार. ठीक आहे. नॅचरल पद्धत चांगली आहे, सक्सेस आहे नाही आहे ते एक साईड आहे, पण जेव्हा आपण कमर्शियल मध्ये जातो ना त्यावेळेस आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करता आला पाहिजे किंवा कराच लागेल. ठीक आहे. हे आमचे 2 कलाकार. असं ठेवायचं झालं तर विचार करून ठेवाल. लाईन लावून टाकली, लाईन कोंबड्यांची. कडक नाही पाहिजे. चान्सच नाही होऊ शकत. पण आम्ही लोकांनी मार्केटमध्ये एक्स्ट्रा कॉस्ट मध्ये विकून आम्ही लोकांनी आमचा कॉस्ट कव्हर केलेला. हो विकलो. हो, हा शेड बनलाच असा होता का आपण पूर्ण, आता एखादी फोटो असेल तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. शेडला उंच भाग राहिलाच पाहिजे, पाणी नाही साचला पाहिजे. हो, मी माती चढवलं होतं. ठीक आहे. हेही पाहून घ्या. हे पहा, दिसत आहे. हो, जाडी वगैरे किती लावलेली दिसत आहे? एकदम छोटीवाली 1/2 इंचीची लावलेली. हा, पण आपण वापरायची कोणती? 1 इंचीची चेन लिंक. कोणती? चेन लिंक 1 इंचीची. हो, तशीच राहते, पण 1 इंचीची वापरायची. आणि जर ही वापरायची झाली तर वापरू शकता, पण हिची ड्युरेबिलिटी तेवढी राहत नाही. तर किती इंचीची वापरायची? 1 इंचीची चेन लिंक वाली. तर त्यासाठी पक्का केल्याविना तर पर्यायच नाही. ठीक आहे. टर्की वगैरे, टर्की पक्षी नाही ते करणं ठीक आहे, करू शकता, पण कसं असते त्याला लक्ष देण्यासाठी तुम्ही हजर राहिले पाहिजे. दुसऱ्याच्या भरोश्यावर करत असाल तर तेवढा तुम्ही त्याला कॅपेबल बनवा आणि त्याच्यानंतर करा, किंवा तुमच्या सुपरविजन मध्येच तो काम झाला पाहिजे. तुम्ही वापरले का ते पक्षी वगैरे? नाही, मी नाही वापरलो. आम्ही मोठा पक्षी वापरलो. ठीक आहे. हा झाला. हा अंदरचा पाहून घ्या. हा दिसत आहे का तुम्हाला? हवाला हा आहे जो लोखंडचा वापरला होता मी. 2 इंचीचा पाईप होता. साईडला दिसत आहे हे आपले 3 इंचीवाले हे पोलो होते. वरती निलगिरीचे होते बल्ल्या, बांबू होते, वरती ताडपत्री होती. तर हा फ्लॉप गेला. हे बघा, हायड्रोपोनिकचा होता. हा वाला लास्ट मध्ये दिसला का तुम्हाला? गव्हाचा हायड्रोपोनिक बनवलं होतं आम्ही. हा दिसला? हा वाला.
तर अशा पद्धतीने आपण कॉस्टिंग वगैरे वाचवू शकतो. ठीक आहे. फोटो वगैरे आहे का काही आता दाखवण्यासाठी? ठीक आहे. तर आता फटाफट तुम्ही हे आजार बघून घ्या, कारण की बहुतेक दुसऱ्यांचा एक सेशन राहील. हा गंभोरोचा झाला. आता हा कोणता आहे? माता रोग. याला काय म्हणतो आपण? फाऊल पॉक्स म्हणतो. ठीक आहे. फाऊल पॉक्सचा ट्रीटमेंट आहे का? आहे. आम्ही लोकांनी ट्राय केलो, यश भेटला, त्यामुळे सांगतोय. वरना अन्यथा लोकांना माहित आहे का फाऊल पॉक्सचा पण आजारचा ट्रीटमेंट नाहीये. ठीक आहे. व्हायरल आजार आहे, म्हणजे लागवटी आजार आहे, आणि त्याचे डोसेस जे असते, फाऊल पॉक्सची वॅक्सिन येते, पण काम कधी येते ती 42 दिवसावर. 42 दिवसाच्या आधी आला तर काही आजारचा उपयोग करू शकत नाही तुम्ही. त्याला आपल्याला इंट्रामस्क्युलर काय म्हणतात, इंट्रामस्क्युलर टेक्निक ना, इंट्रामस्क्युलर टेक्निकने तुम्हाला द्यावं लागते, म्हणजे मासाच्या अंदर त्याला वॅक्सिन द्यावं लागते इंजेक्शनच्या थ्रू. किती इंजेक्शननी देणार? डायल्यूट वॉटरमध्ये 0.01 पर ml चा याच्याने तुम्हाला वॅक्सिनेट करायचंय. कधी करणार? 42 दिवसाच्या याच्यावर. ट्रीटमेंट कसं असते त्याच्या? जर आला तर तुम्ही बेटाडीन वगैरे वापरू शकता त्याच्या आजारावरती, किंवा डेटॉलच्या पाण्याने त्याला साफ करायचं. आणि जे आपला शेड आहे त्याला 1% फॉर्मलिन किंवा 4% फॉर्मलिन 4% फॉर्मलिनने तुम्हाला त्या शेडवरती स्प्रे वगैरे करत राहायचं लगातार 3 ते 4 दिवस. म्हणजे एक आपण जसं माणसाला झाल्यावरती आपण कसं निंबाच्या पाल्यामध्ये माणसाला झोपवतो का, त्याच्यावरती जम्स जे आहे ते जास्ती अटॅक नाही केले पाहिजे, त्यानुसारच आपला कॉन्सेप्ट ठेवून त्यांना कोंबड्यांना आपल्याला वाचवायचा प्रयत्न करायचा आहे. अँटीबायोटिकचा वापर तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये, व्हिटॅमिनचा वापर करायचा. आणि त्याच्या अलावा एक ही माणसाची औषध आहे तुझा, ती औषधनी आम्ही लोकांना कव्हर केलं आपण, हे आम्ही तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. हा तुझा जो औषध आहे हा हर्बल औषध आहे. याच्यामुळे आपला जो फाऊल पॉक्सचा आजार होता हा निष्क्रिय झाला. ठीक आहे. याचा फोटो घ्यायचा असेल घेऊन टाका, मी फॉरवर्ड करतो. ठीक आहे. त्यानंतर हा कोणता आहे? आला का कधी कोणाच्या फॉर्म मध्ये? नाही आला. हा असा आला असेल पण लक्ष नाही केलं असेल, तर याला म्हणतो आपण सीआरडी. ठीक आहे. सीआरडी कसं होते? हा मायकोप्लाझ्मा आजार आहे, म्हणजे जो आपली थूक असते ते एकदम जड होऊन जाते, त्यामुळे होतं. आणि हा कुठे होतो? त्याच्या श्वासनली म्हणा किंवा खाण्याच्या नलीमध्ये हा जाम करून टाकते. त्याचा जो श्वास घेण्याचा जो नली असते तो श्रिंक होऊन जाते आणि एकदम छोटा होऊन जाते, त्यामुळे तो अन्नही खाऊ शकत नाही आणि श्वासही बरोबर घेऊ शकत नाही. म्हणून जो कोंबडा असते तो उकसा घेतल्यासारखा करत राहते. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण काय देतो? त्याच्या मेडिसिन वगैरे लिहिलेलं आहे. टायलोसिन वगैरे आपण देतो, डॉक्सिफॉक्सिलिन आणि एनरोफ्लॉक्सिन. एनरोफ्लॉक्सिन म्हणजे तुम्ही ऐकलाच असणार, एनरोसिन BH करून एक औषधी येते जेनरिक, ती वालीमध्ये एनरोफ्लॉक्सिन असते. याला किती द्यायचं? 1 ml पर लिटर पाण्यामध्ये देतो आपण. ठीक आहे. सपोर्ट मध्ये आपण काय करतो? व्हिटॅमिन A किंवा जे वेटनरी आपल्याला गायडन्स देईल त्यानुसार. आणि आपण प्रयत्न करायचा का फार्म मध्ये डस्ट वगैरे उडली पाहिजे नाही. ठीक आहे. आणि अमोनिया झाला नाही पाहिजे. अमोनिया म्हणजे काय? फार्म मध्ये घुसल्याबरोबर जर तुमच्या डोळ्याला खाज लागत आहे किंवा नाकामध्ये असं काहीतरी वाटत आहे, गुदगुदी केल्यासारखं किंवा जलन सारखं वाटत आहे, म्हणजे त्या फार्म मध्ये अमोनिया बनली आहे. यासाठी आपण काय करायचं? पडदे डाऊन करायचे, गॅसेस सगळी बाहेर जाऊ द्यायची, आणि ओलावा जर असेल तर फार्म मध्ये ओलावा होऊ द्यायचा नाही. ठीक आहे. हा वाला माहित आहे? कोरायचा. कोणता? कोरायचा किंवा इन्फेक्शस कोरायचा. त्याच्यासाठी आपण काय वापरतो? कॉजेस काय असते याचा? हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियाचं नाव लिहिलेलं आहे. मेडिसिन कोणती वापरतो आपण? एनरोफ्लॉक्सिन सेम. हा एनरोफ्लॉक्सिननी पण हा आजार जो असते कव्हर होऊन जाते. म्हणून एक जरी आपल्याकडे एनरोफ्लॉक्सिनची बॉटल राहिली तरी आपल्या 2-3 कामावरती काम चालून जाते. आणि औषधी घेताना एवढं पहा का एक औषधी किती रोगावरती काम करत आहे, प्रॉपर त्याच्या लेबल वगैरे वाचून घ्या. ठीक आहे. कोरायजाची पण वॅक्सिन येते, पण आपल्या इकडे कोणी वापरत नाही. ठीक आहे. आणि याला कमी करण्यासाठी तुम्ही बायोसिक्युरिटीवरती खास करून लक्ष द्यायचं. आता आपण जे आपल्यासोबत जोडतात ते कशा पद्धतीत जोडतात आणि आपण
कोण लोकांना इन्व्हाइट करतो आपल्यासोबत. ठीक आहे. स्मॉल मार्जिनल जे फार्मर असतात त्या लोकांना आपण अलाव करतो. वुमन सेल्फ हेल्प ग्रुप राहिले म्हणजे जे आपण महिला संस्था म्हणतो त्या लोकांसोबत पण आपण करून टाकतो. स्कूल कॉलेजचे जे यंगस्टर असतात किंवा ड्रॉपआउट असतात 18 ते 45 वयाचे त्या लोकांना पण आपण अलाव करतो. किंवा कोणीही पर्सन जो आपल्यासोबत इंटरेस्टेड आहे त्या लोकांसोबत आपण करतो. ठीक आहे. त्यानंतर आमच्या लास्टमध्ये इंट्रो आहे. याचा तुम्ही फोटो घेऊ शकता. आम्ही लोक इंस्टाग्रामवर आहो, फेसबुकवर आहो, युट्यूब वरती पण आहो. कॉलिंग नंबर आमचा हाय. आणि मी होतो क्षितिज मेश्राम फ्रॉम गावठीवाला. ठीक आहे. आणि हा आमचा पार्टनर अजून एक आहे, ते सध्या आले नाही सोबत. आणि जर चालू केले तर यांना घरपोच राहणं नाही. आपलं ऑफिस आहे बंगाली कामगार नेहरूनगर जगात पार्कच्या पुढे. माझं नाव लिहून घ्या. आपल्याकडे सगळं मिळून यांना जे जे आवश्यक आहे, भांडी आहे, ब्रुडर आहे, हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. सगळं सेटअप जर करायचं असेल तुम्हाला तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट जर केला तर तुम्हाला सर्व याच्या व्हॅक्सिनेशन पासून त्याच्या मेडिसिन पासून सर्व तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध होईल. जरी का आम्हाला थोडा कमिशन द्यायचं असेल सर किलो दाल नाही आता आपल्याला जर आपल्याला दिवस काम पडला नाही घेत नाही. 100 ते आता आम्ही ऑर्डर नाही. मिळून द्या. कारण हे पण कसं आम्ही स्वतः तयार करत नाही ना, आम्ही सप्लायर आहे. म्हणजे बाहेर बोलवण्याचं म्हटलं तर खर्च खूप जास्त येतो थोडेसे बोलवायला. करता येईल तर सगळ्यांना वेगळं वेगळं ठेवायचं. वेगळं वेगळं ठेवायचं. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच नाही पडणार ना. कारण लहानपणी पिळून जे आहे ते सारखेच दिसतात. दहावी टाका, उन्हाळी टाका, खडकाचे वेगळे दिसते ते फक्त काळेच राहतात. ओके. आणि असेल करत टाका. ब्रायलरचे फक्त तब्येत दिसते. ब्रायलर आहे, काकरेल आहे. काकरेलचं पण तुम्हाला सांगितलं नाही तर एक 5 रुपये नग येतो किलो काकरेलचं. 5 रुपये नग वाढल्यापेक्षा पण स्वस्त आहे. आणि सर ते नागपुरी नवीन नागपुरी म्हणतो आपण. त्याचा ऍक्च्युली नाव आहे काकरेल. मेल आहे काकरेल मेल. 1 किलो जवळपास. हो 1 किलो असतं. 1.5 किलो हो काकरेल देशी काकरेल. त्याचा 5 रुपये लागेल. 2 किलो नाव सर होते ना. जास्त दिवस ठेवावं लागेल. आपण कमी दिवस ठेवलं 1 किलोचा 2.5 महिन्यामध्ये येतात. 2.5 महिने लागतो. 2.5 महिने लागते. आणि चांगलं जर ब्रायलरचं खाते जर चालले तर ते 2 महिन्यात पण वजन देते. खाद्याबरोबर म्हणजे त्याला जास्तीत जास्त प्रोटीन जर दिलं आपण, प्रोटीन जास्त असलं तर त्याचं वजन लवकर वाढतं. 170 असं होलसेलमध्ये राहतं. तर आपण घ्यायला गेलो ते 250-300 रुपये. सर खूप वेळ पण झालाय. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या कॅन्डिडेटला खूप छान माहिती दिली. आणि जर तुम्हाला खरंच जर कॉन्टॅक्ट बिझनेस करायचा असेल आणि तो बिझनेससाठी कोणतीही माहिती लागत असेल, स्टार्टअप पासून त्यानंतर काय आहे जे आता मला भरपूर माहिती आहे, जसं स्टार्टर, फिनिशर किंवा लहान बिले कोणत्याही प्रकारचे जर टाकायचे असेल, त्यानंतर कोणत्या जर तुमच्या चिक्सला जर कोणत्या डिझीज म्हणजे कोणती बिमारी आली असेल तर त्याबद्दल तुम्ही निशुल्क तुम्ही त्यांना फोन करू शकता. बघूच असेल आता किती फोन येणं चालू आहे. त्यांनी खूप मोठे होलसेलर आहे असल्यामुळे कसं त्यांना सगळे कॉल्स वगैरे राहतात. एकदम त्यांनी आले, वेळेत वेळ काढून त्यांनी आले, ते त्यांच्यासाठी मी जेवणाचा खूप धन्यवाद म्हणतो. आणि आमच्या आरसीटी तर्फे आम्ही एक छोटंसं सन्मान चिन्ह म्हणून घोषित करतो.